अकोल्यात पोलीस दलाच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या पत्नी शीर्षा यांच्यासह हजारो महिलाही उत्स्फूर्त रीतीने त्यांनी सहभाग घेतला। आगामी महिला दिनाचं औचित्य साधत अकोल्यातील महिलांसाठी अकोला पोलीस वॉकथॉन 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा पोलीस मुख्यालयापासून या वॉकथॉनला सुरुवात झाली। शहरातील मुख्य मार्गावरून या स्पर्धेत हजारो महिला धावल्या। या स्पर्धेचं आयोजन महिलांमध्ये आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं करण्यात आले होते। प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवली। वॉकथॉन नंतर झालेल्या समारोप कार्यक्रमात स्वप्नील जोशी यांनी महिलांसोबत नृत्य करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला। त्यांच्या उत्साही सहभागानं संपूर्ण वातावरण जल्लोषमय झालं होतं। या स्पर्धेमुळे महिलांमध्ये स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला। जरा एकदा दाखवा सरांसाठी, टाळ्या वाजवा, आवाज। हे अकोल्याचं प्रेम आहे खास दोघांसाठी। मला असं वाटतं स्वागत या ठिकाणी झालंय आणि आता मी विनंती करतो आपण लगेच आमचे इथले झुंबा क्लास जो आहे सुरू करणार आहेत तर त्यांना आपण रेडी करायला जाणार आहोत। पण तत्पूर्वी ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांच्या संकल्पनेत हे सगळं झालंय, जरा टाळ्या एकदा वाजवता का जोरदार। मी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। मी सर्वांना मला मनापासून असं वाटतं, अत्यंत नम्रपणे असं वाटतं की महिला दिन हा एका दिवसाचा उपक्रम नसला पाहिजे। 365 दिवस आपण महिलांना साजरं केलं पाहिजे। महिला दिन हा प्रातिनिधिक स्वरूपात आपण करतो, पण नारी शक्तीचा सन्मान हा 365 दिवस व्हायला पाहिजे। वी नीड टू सेलिब्रेट विमेन मोर, वी नीड टू रिस्पेक्ट देम मोर। आपण त्यांचा आदर करायला, निदान आपल्या आसपास ज्या माता भगिनी आहेत त्यांचा आदर करायला पाहिजे, त्यांना सन्मान द्यायला पाहिजे। ही पहिली पायरी आहे असं मला वाटतं टू अ गुड बेटर सोसायटी। मी पहिल्यांदा अकोल्यात नाही आलोय साहेब, मी अकोल्यात येत असतो। PNGचं दुकान आहे, त्यानिमित्ताने अकोल्यात येणं होतं। इथे शेगावला माझं वर्षातनं किमान 1-2दा येणं होतं। महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी येत असतो, त्यामुळे अकोला नगरीत येणं होतं। मीडियाला आज कळतंय की मी अकोल्यात आलोय, कारण अर्थात इव्हेंटसाठी आलोय, अदरवाईज पर्सनल व्हिजिट्स असतात, पण खूप छान वाटतंय। आणि ज्या कारणासाठी मी अकोल्यात आलोय ते कारण मला फार स्तुत्य वाटतं, फार चांगलं वाटतं। अकोला पोलिसांचे आदरणीय बच्चन सिंग सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे, आमच्या म्हणजे मिसेस बच्चन सिंग, शिरीषा मॅडम आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार। इतका सुंदर आणि देखणा कार्यक्रम अकोल्यात पोलीस बांधवांसाठी आणि भगिनींसाठी आयोजित केला, त्याबद्दल खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी। आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवसच्या निमित्ताने आज रोजी महिला पोलीस अंमलदार तसेच पोलीस कुटुंबीय, त्यामध्ये पुरुष अंमलदार, अधिकारी, याची फॅमिलीज आहे, माता बहिणी आहे, वाईफ्स आहे, त्याचे आरोग्यासाठी त्याने लक्ष दिला पाहिजे। या निमित्ताने आम्ही आज रोजी एक प्रोग्राम घेतलेला होता आणि जवळपास 1500 पेक्षा जास्त यामध्ये सहभाग आम्हाला दिसून येत आहे। आणि माझ्यातर्फे आव्हान असं आहे की केवळ हा एक दिवसाचा इव्हेंट नसून दर दिवशी अशी आरोग्याची काळजी, त्यामध्ये मेंटल बिईंग आणि फिजिकल बिईंग दोघांची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। आणि महिलांचा खूप मोठा सहभाग असतो। जर घरामध्ये वाईफ, मदर, सिस्टर ते प्रॉपरली राहिले तर जे पोलीस अंमलदार आहे, अधिकारी आहे, ते पण चांगल्या रीतीने काम करू शकतात असं आम्हाला वाटते। आणि या उद्देश घेऊन आपण आज रोजी असं आयोजित केलेलं आहे।